दाखवत हॅलो गाइस, वेलकम टू माय चॅनल. आज आता आम्ही जाऊन आलोय, चायनीज खाऊन आलोय. आता आम्ही आहे ना गुलाबजामुन खाणार आहे. ते काला काला गुलाबजामुन. या चला बघू. गुलाबजामुन होतो ना 3. तर बघा असा असतो, खूप टेस्टी असतो. तुम्ही पण या ट्राय करायला. हा रत्नेश आहे, हा अनुज आहे आणि हा मी आहे. याचा नाव पण अनुज आहे आणि आमच्याकडे पण अनुज आहे. यूट्यूब पे आएगा खायला. खाऊन झालं का आम्ही ना फिल्म सिटीला जातो. तुम्हाला ते पण दाखवतो फिल्म सिटी. आज आम्ही आमच्या रत्नेश भावाने आहे ना डिजाइन टाकला वाटतं. तूने डाला क्या डिजाइन? डाल दिला तूने. हाँ कसम. अभी क्या करेगा फिर? कैसा तेरा सब कुछ कैसा चलेगा? अरे अपना खुद का बिजनेस देखूंगा. खुद का बिझनेस. अच्छा ठीक आहे. की याचा बॉस अप्रूव्ह करेल की नाही. आता बिनीश सरांना सांगितलं आहे यांनी की अप्रूव्ह. मालिक मेरे को भी रख देना बिजनेस. बिल्कुल यार ब्रो, ऑलवेज वेलकम. मुझे भी रखना भाई मेरे को भी रखना भाई. बिजनेस रहेगा तो ठीक आहे. चल आता आम्ही जातो फिल्म सिटीला. तुम्हाला तिथे भेटू भाई. आणि आम्ही आता ट्रिपला जाणार आहे. तुम्ही बघा. आता आम्ही निघालो आहे फिल्म सिटी जायला. तर तुम्हाला दाखवतो फिल्म सिटीमध्ये आज मूवी असेल ना, तर तुम्हाला दाखवतो. म्हणजे मूवी म्हणजे काय शूटिंग बिटिंग असेल ना, तुम्हाला दाखवतो. चला. तुम्हाला दिसत असेल फिल्म सिटी. बोर्ड वाचा. तुम्हाला दिसत असेल बोर्डवर फिल्म सिटी. हे पण दाखवतो बॅकग्राऊंड. बघा बोर्ड मत बता के डील करना. बॅक गेट. बघा फिल्म सिटीमध्ये एंटर झालं आहे. इथे बघा फिल्म सिटी लोक बस बीस आहे तुम्हाला फिरवण्यासाठी. इथे मॉर्निंगला शूटिंग बिटिंग दाखवण्यासाठी बस असते. तुम्ही येऊ शकतात. चालू करते राहते. अरे मत है ज्यादा बस पण जाते बघा. तुम्हाला दिसत असेल बस पण येते. तुम्ही येऊ शकता. तुम्हाला यायचं असेल तर 343 नंबर बस पकडून येऊ शकता. दादासाहेब फाळके चित्रनगरी डायरेक्ट गेट जवळ सोडेल तुम्हाला. हे बघा हे लोक कामगार आहे. फिल्म सिटीमध्ये काम करतात. ते घरी जातात. तुम्हाला ना तारक मेहता का उलटा चष्माचा सेट पण दाखवतो. आम्ही आतमध्ये जाऊ नाही शकत तरी पण तुम्हाला दाखवतो. इथे बघू शकता जिथे फिल्ममध्ये दाखवतात ना कोटपीट, हे इथे आहे. ही बा ही कोट कुठे गेली? सॉरी बच्चे लोक. हे बघा ही कोट आहे जी फिल्म सिटीमध्ये दाखवत. अबे उसका मुंह कैसा हुआ था मालूम है क्या? आप समझ गया ना, देख लिया ना. आखिर मैं रोज यही तेरे को मालूम है, वो पकड़ नहीं सकते ना इसके लिए. अरे भाई ये लोग बहुत 2 किलोमीटर. त्या दिवशी इथे ना आमिर खान सगळे काय आले होते इथे. मैं तो कहा ये फिल्म सिटी के ये बॅक गेट साठी आहे. इथून जाऊ शकतो फिल्म सिटीमध्ये बाहेर. आणि हे कोट काय बोलतात कोण बनेगा करोडपती आहे ना केबीसी, ते इथे असतो. हा पण इथे जे अवॉर्ड बोर्ड होतात ना इथे होतो. आणि इथं हा प्राईम स्टुडिओ आहे. कपिल शर्मा शूट होतो ना इथे होतो. ये गाइस इथे ना पहिला कपिल शर्माचा सर्वात पहिला शूट होता. मग नंतर आता ते सोनीवाल्यांनी त्याला विकत घेतलं. त्याच्यामुळे कपिल शर्मा द शो आता तो तिकडे प्राईम तुम्हाला दाखवलं ना तिकडे गेला तो आता. हा चालू कर. हा तो लोकेशन आहे जिथे तारक मेहताच्या उलटा चष्मामध्ये जेव्हा आपण घराच्या आतमधला सीन दाखवतो तो इकडे आहे. सर्व घरं इथे आहेत त्यांची. आणि फिल्मचा सेट आहे. तुम्हाला पुढे चला दाखवतो. हा मेन सेट आहे. ह्याच्या आतमध्ये पुरा त्यांची सोसायटी आणि हे सर्व आहे गाईज. आतमध्ये आहे. त्याच्या आतमध्ये सोसायटी वगैरे सगळं आहे. मला आता दाखवू नाही शकत त्याच्यामुळे, कारण की फिल्म सिटीचा बाहेर जाऊ नाही शकत. जेव्हा शूटिंग असते तेव्हाच गेट ओपन करतात. चला आता दुसरा शर्ट दाखवतो तुम्हाला बिग बॉस वाला. पूर्ण
BNHS पण दाखवा. हे BNS म्हणजे काय असतो? हे आतमध्ये पुरा नॅशनल पार्क आहे. इथे BNS म्हणजे नॅशनल पार्क आहे. इथे नॅशनल पार्क आहे. आणि हा मराठी बिग बॉसचा जो काय नाव त्याचं, रितेश देशमुख. जिंकला पण तो सूरज जिंकला होता ना, तो इथेच आला इथे होता. आला होता. आणि त्यांनी इथे अवॉर्ड येताना आम्ही त्याच्यासोबत फोटो काढले. तुम्हाला सगळा एक एक सेट दाखवतो तुम्हाला. हे गाईस, कुठे आता कुठे जायचं आपल्याला? आता आपल्याला जायचं आहे जिकडे BNHSचा लास्ट गेट आहे. तिकडे अलाउड नाही कोणाला, सावधान करून दिलेलं आहे गेटवरती, कारण की वाघ वगैरे तिकडे ट्रॅव्हल करत असतात. त्याच्यामुळे थोडा रिस्क घेऊन आम्ही जात होतो. फक्त तुमच्यासाठी गाईस, बाकी तुमच्यासाठी फक्त आम्ही दाखवतो. फक्त तुम्ही शार्दूल आर्चेकरला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. खूप जास्त शेअर करा आणि मला पुढे वाढवा. आणि तुम्हाला पण माझ्यासोबत येतो, तुम्ही पण भेटणार. चला. उद्या के उद्या आमचे सेट आहे आणि सूप म्हणजे नक्की काय असतं त्याचा सेट. बघा डर लगता है मेरे को. हाँ कसम छोड़ दे भाई. अरे खाली वो गेट का ये दिखा दे. शेर बीर असतात ना, म्हणून इथे जायचं नसतं. नाही पागल आहे. चल, मेरे को डर लगता है. मेरे को भी डर. हा हिंदी बिग बॉसचा सेट आहे आणि आहे ना, आज सलमान खान पण आला होता. त्याची गाडी दिसली होती आम्हाला, म्हणून आम्हाला समजलं की सलमान खान आला होता. आणि खूप सिक्युरिटी आहे, पोलीस लोक आहे. काय आहे बघा, सरळ गेला तर खंडाला घाट, मंदिर, रिझर्वरी गार्डन, लेक व्ह्यू गार्डन. सगळं झालाय. फिल्म तिथे दाखवली, जेवढा पण दाखवला म्हणून, कारण की आम्हाला भीती वाटली तर कुत्रा पाठी आला होता म्हणून. आता आम्ही जातोय घरी. खूप डेंजर शॉट झाला तुम्हाला दिसणार. आमच्या मागे जो बसलाय तिसरा, तुम्ही बघितला असेल. आणि हा रत्नेश खूप घाबरलाय. ही कुठली तर शूटिंग चालत होती, त्याच्यासाठी आहे ना मॉल बनवला होता. अजून आम्हाला ना स्टेशनला सोडायला जातोय. आता अभी हुआ. ये तू डिसाइड नहीं करता है, हम लोग डिसाइड करते हैं. मेरा वाला समझा, हम लोग डिसाइड करते, तू नहीं डिसाइड करता ये कब हुआ, ये हुआ, आया. पर मैंने हेल्मेट ही नहीं लाया हो. तो चलता है ये हेल्मेट नाही लाया तो. अनुज तू काहीतरी दाखवणार होता स्टाईल. कोणती रे? बाईक रायडिंग दाखवणार होतास. हा यार, विसरलास तू. मी आता येईन ना इकडनं, तुम्हाला नेक्स्ट टाइम कधी काढूया. येईल ना तेव्हा दाखवतो. आता अनुज जातोय, हेल्मेट गेला आणि आम्ही अनुज येणार होतो सोडायला, तर मला बस भेटली म्हणून मी बोललो. आणि आता मी जातो गोरेगाव स्टेशन. आता मी स्टेशनला पोचलो आहे. वाजले आहे 10:15 वाजले आहे. आता मी जातो आहे घरी. तेव्हा फिल्म सिटी दाखवून आलो. स्टेशनला आलो आहे मी. ट्रेन यायची वाट बघतोय. त्या ट्रेनमध्ये बसून आपण जाऊ. ट्रेन आली, त्या ट्रेनमध्ये चढून मी जाईल. मी घरी पोचलो आहे. हॅलो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट. आता भेटू उद्याच्या ब्लॉगला.